ममतेचा गंध आज ह्या उरात, जाईन जरी कुठवरही वंदनीय तिचे पाय, माझी माय, माझी माय, माझी माय, माझी मातृप्रेमाचे मंगलस्त्रोत स्वर्गीय श्रीमती अनुराधा गोविंदराव निकम, पूर्वाश्रमीच्या सुधा बाळकृष्ण देसाई यांचा जन्म 31 डिसेंबर 1938 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील ओरी या गावी झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रत्नागिरी शहरात झाले. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरी भागात गेल्यामुळे त्यांनी सर्वार्थाने खूप चांगले दिवस अनुभवले. 5 मे 1961 रोजी सुधा बाळकृष्ण देसाई सावर्डे येथील श्री गोविंदराव निकम या शैक्षणिक कार्यासाठी झपाटलेल्या ध्येयवेड्या व्यक्तीशी विवाहबद्ध झाल्या. शहरी भागात बालपण व्यतीत करून सुद्धा सावर्डे या आधुनिक सोयी सुविधांपासून दुरापास्त असलेल्या गावात, ज्या गावात साधी वीज सुद्धा नव्हती, तिथे कंदील व दिव्याच्या प्रकाशात अत्यंत समंजसपणे विना तक्रार आपल्या सांसारिक जीवनास प्रारंभ केला. त्यांच्या आंतरिक बळाची शक्तीच इतकी मोठी होती की वाटेत येणारे अडथळे हेच त्यांची प्रेरणा बनू लागली. 1959 साली त्यांनी आपले SSC चे शिक्षण पूर्ण केले होते. 12 जून 1961 रोजी त्या सह्याद्री शिक्षण संस्थेत सहाय्यक शिक्षिका म्हणून सेवेत रुजू झाल्या, तर 1 जुलै 1965 रोजी पुणे येथून STC हा कोर्स त्यांनी पूर्ण केला. त्या अत्यंत शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून परिचित होत्या. अनेकविध विषय सुलभरित्या शिकविण्यात त्यांचा जणू हातखंडाच. त्यामुळेच त्या अत्यंत विद्यार्थीप्रिय देखील होत्या. सह्याद्री शिक्षण संस्थेत 1961 ते 1989 अशी प्रदीर्घ शैक्षणिक सेवा करून दिनांक 30 सप्टेंबर 1989 रोजी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांचे निवासस्थान म्हणजे अनेक गरीब विद्यार्थ्यांचे निवासस्थान. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना अन्न, वस्त्र, निवारा, वह्या, पुस्तके यांची कधीही कमतरता नाही भासली. विद्यार्थ्यांसाठी त्या केवळ शैक्षणिक खर्चच नव्हे, तर त्यांच्या कोणत्याही आजारपणात व अडचणीत ही माऊली त्यांचे अगदी घरच्यांसारखे संगोपन करी. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या उभारणीत त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. कधी कधी इतर शिक्षकांचा पगार देण्यासाठी त्यांनी आपल्या अंगावरील दागिनेही गहाण ठेवताना मागचा पुढचा अगदी तसूभरही विचार नाही केला. शैक्षणिक कार्यासाठी झपाटलेल्या एका ध्येयवेड्या व्यक्तीशी कटिबद्ध राहून त्याच्या या कार्यात निरंतर साथ देण्याचा निश्चय करीत त्यांनी स्वतःला देखील शैक्षणिक चळवळीत वाहून घेतले आणि त्यांच्या या चळवळीत अनेक जणांचा शैक्षणिक विकास झाला आणि ते नावारूपाला आले. 15 जानेवारी 2003 पासून सह्याद्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी एकमताने त्यांची निवड करण्यात आली. या संघर्षमय प्रवासात व्यस्त जीवन व्यतीत करीत असतानाच या माऊलीने आपल्या छंदांची देखील मनापासून जोपासना केली. त्या भरतकामातील अनेक मुक्त संकल्पना साकारत अनेक काव्यरचनाही त्यांनी शब्दबद्ध केल्या होत्या. त्यांनी रचलेल्या काही निवडक कवितांचा काव्यसंग्रह म्हणजेच अमृताची बोटे, ज्याचे प्रकाशन स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या जयंती दिनी दिनांक 16 जानेवारी 2015 रोजी झाले. शैक्षणिक सेवा व स्वतःच्या संसाराबरोबरच इतरांचे संसार फुलविण्यासाठी आमराई, नर्सरी, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय इत्यादी शेतीपूरक व्यवसायातून अनेक कुटुंबांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. केवळ समाजाचं अर्थकारण देशाला महासत्ता बनवत नसतं, तर घराघरातल्या स्त्रियांच्या सहभागाचं समाजकारण हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा पाया असतो. आणि म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने साहेबांनी सुरू केलेल्या कार्यामध्ये बचत गटांना एकत्रित करून नारी महोत्सव सारख्या उपक्रमांची यशस्वी सुरुवात यांनी केली.
महिला औद्योगिक सहकारी संस्था तसेच वसतिगृह व्यवस्थापन समिती सह्याद्री शिक्षण संस्था यांचे अध्यक्षपद देखील यशस्वीपणे सांभाळले. निकम साहेबांच्या पश्चात सह्याद्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी 15 फेब्रुवारी 2008 पासून ते त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत समर्थपणे सांभाळली. ध्येयवेड्या साहेबांशी अत्यंत आत्मविश्वासाने न डगमगता त्यांच्या जीवनात खंबीर साथ करणे हेच आपले जीवन साध्य असे समजून त्यांनी निकम साहेबांना शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात काम करताना अनेक संघर्षांच्या वेळी देखील खंबीर साथ दिली. साहेबांच्या कार्यव्यस्ततेमुळे स्वतःच्या कुटुंबाकडे त्यांना जास्त लक्ष देता येत नव्हते, परंतु याची उणीव भरून काढत या मातेने आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे व संस्काराकडेही तितकेच आवर्जून लक्ष दिले. जसं पाखरांच्या पिल्लाला उडणं शिकावं लागत नाही, तसंच या संस्काराचे संक्रमण 3ऱ्या पिढीपर्यंत नकळत झाले. नातवंडांसाठी आजी म्हणजे एक जवळची मैत्रीणच जणू. लाडक्या आजीसोबतच्या सहवासामध्ये नात्यांचे, समाजाचे, कष्टाच्या परिस्थितीचे धडे गिरविताना आपसुकच 3री नवी संस्कारी पिढी घडली. आणि याच नात्याने व सुसंस्काराने सह्याद्री शिक्षण संस्थेशी निगडीत प्रत्येक जण नकळत सामावून गेला एका सुंदर अनुबंधनात. संस्थेतील प्रत्येक घटकाच्या मनी सह्याद्री कुटुंबाची भावना दृढ झाली. सर्वच क्षेत्रातील त्यांचे योगदान, त्यांचे आचार विचार, संस्कार व अनमोल मार्गदर्शन सह्याद्री परिवाराच्या कायमच संस्मरणात राहील. अशा या सह्याद्रीचे एक आदर्श कुटुंब निर्माण करणाऱ्या सह्याद्री परिवाराच्या मातोश्रीचे दिनांक 22 जुलै 2019 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. हे जरी एक कटू सत्य असले तरी या ममतेच्या अस्तित्वाचं इथे नांदणं आहे. या ममतेच्या अस्तित्वाचं इथे नांदणं आहे. संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे. संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे. तुम्ही आयुष्यात केलेल्या सर्व आयुष्यामध्ये जे काही आहे त्याला सत्य एकच गोष्ट ती म्हणजे मृत्यू. जर तुमचं काम चांगलं असेल तर मृत्यूनंतर लोक तुमची आठवण करतील